लांजा नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून एकूण 17 प्रभागांकरिता एकूण 19 मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली असल्याची माहिती लांजा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अभिजित कुंभार यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। लांजा नगरपंचायत मुख्याधिकारी यांच्या दालनात आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देताना मुख्याधिकारी अभिजित कुंभार यांनी सांगितले की राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून त्यानुसार नगरपंचायत कार्यक्षेत्रात आचारसंहिता लागू झालेली आहे। लांजा नगरपंचायतीच्या 17 प्रभागांसाठी एकूण 19 मतदान केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे। यावर्षी गोंडे सखल या नवीन मतदान केंद्राची स्थापना करण्यात आली असल्याचेही त्यांनी यावेळेस बोलताना सांगितले। बाबत आज आपण पत्रकार परिषद घेतलेली आहे। सुरुवातीला मी आपलं सर्व पत्रकार बंधूंचं मनपूर्वक स्वागत करतो। माझं नाव अभिजित कुंभार, मुख्याधिकारी नगरपंचायत लांजा तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी नगरपंचायत लांजा। राज्य निवडणूक आयोगाने आपला हा नगरपंचायत इलेक्शनचा कार्यक्रम 4 नोव्हेंबर 2025 रोजी जाहीर केला आणि तो कार्यक्रम ज्या दिवशी जाहीर झाला त्या दिवसापासून म्हणजे 4 नोव्हेंबर पासून हे आपलं निवडणूक आचारसंहिता आपली लागलेली आहे। तर लांजा नगरपंचायत निवडणूक याच्या बाबतीत जर आपल्याला 1-2 मिनिटं मी फक्त थोडंसं बेसिक इन्फॉर्मेशन सांगू इच्छितो। आपल्याकडे प्रभाग आहेत एकूण 17 आणि आपलं मतदान केंद्र आहेत 19। म्हणजे कुवेमध्ये आपण कुवे गावामध्ये एक मतदान केंद्र आणि ॲडिशनल मतदान केंद्र आपलं रेस्ट हाऊस जवळ त्याच प्रभागात। आणि आपण यावर्षी नवीन जो मतदान केंद्र केलेलं आहे ते गोंडे सकलमध्ये केलेलं आहे, कनौजेवाडीमध्ये गोंडे सकल। आपली एकूण मतदारसंख्या 14,232 आणि एकूण मतदान केंद्र आहेत आता सांगितल्याप्रमाणे 19। तर ज्या टेक्निकल काही ईव्हीएमच्या वगैरे गोष्टी आहेत त्या आपले सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सांगतील। फक्त जो आपले एकूण प्रभाग आहेत तर त्या प्रभागांमध्ये आरक्षण आणि मतदार यादीचा कार्यक्रम तर तो वेळोवेळी आपल्या विविध टप्प्यानुसार तो आपण जाहीर केला आणि तो मतदानाचा आरक्षण सोडतीचा कार्यक्रम असेल किंवा प्रभाग रचनेचा कार्यक्रम असेल तो त्या वेळेला आपण तसा राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे आपण राबवला। सध्या राज्य निवडणूक आपले लांजा नगरपंचायत निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून माननीय तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी प्रियंका ढोले मॅडम या आहेत आणि 2 आम्ही अभिजित कुंभार आणि गोसावी साहेब हे आम्ही दोघं ARO आहे। तर हा जो इलेक्शनचा सगळा प्रोग्राम आहे त्यामध्ये 4 नोव्हेंबर पासून आतापर्यंत निवडणूक झाल्यानंतर संपेपर्यंत आचारसंहितेचा कालावधी पूर्ण कालावधी दरम्यान आम्ही वेगवेगळे टप्पे आखलेले आहेत। त्यामध्ये निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे पहिला टप्पा हा नामनिर्देशन पत्र सादर करणे, त्याची तारीख आहे 10 नोव्हेंबर ते 17 नोव्हेंबर। यामध्ये सकाळी 11 ते दुपारी 3 यावेळी आपण नामनिर्देशन पत्र सादर करून घेतोय। नामनिर्देशन पत्र सादर करण्याची जी प्रोसिजर आहे ती आपण माहिती सेवा केंद्रांची बैठक घेतलेली आहे, त्यांना पत्र काढलेलं आहे। त्यानुसार आठवड्यातील 7 दिवस त्यांना आम्ही माहिती सेवा केंद्र सुरू करायला सांगितलेले बोलवलेली होती। त्यासाठी काही राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते, त्यांच्या याच्यामध्ये ही मीटिंग पण झाली। दुसरा विषय आता SST, FST, VVT आणि VST ही 4 पथकं महत्वाची असतात निवडणुकीमध्ये। त्यामध्ये SST आणि FST ही दोन्ही पथकं आपली कार्यान्वित आहेत। आपण एक पथक साठवली रोडला, दुसरं पथक कुव्यामध्ये गणपती मंदिर आणि तिसरं पथक आपण कोरले फाटा इथं 3 पथकं आपण SST ठेवलेले आहेत। अशी एकूण SST साठी 9 पथकं 8 तासाच्या ड्युटीच्या यांना 9 पथकं आपण स्थापन केलेली आहेत। यामध्ये आपले कर्मचारी तैनात आहेत। बाकी सर्व पथके आपली कार्यान्वित झालेली आहेत। आपलं जे मतमोजणी कार्यालय आहे किंवा ठिकाण आहे ते लांजा नगरपंचायत बहुउद्देशीय हॉल न्यू इंग्लिश स्कूल शेजारी तिथं आहे आणि आपण स्ट्रॉंग रूम देखील तिथंच केलेले आहे। पहिल्या मजल्यावर स्ट्रॉंग रूम पोलिसांच्या गाईडलाईननुसार आम्ही सगळे ते स्ट्रॉंग रूमच्या बाबतीत केलेले आहे। बाकी निवडणूक निर्णय अधिकारी यांचं कार्यालय हे नगरपंचायत कार्यालय राहील। ते नामनिर्देशन पत्र स्वीकारणे, छाननी करणे आणि बाकी इतर सर्व प्रोसेस
इथं नगरपंचायतमध्येच होईल. यानंतर जे प्रशिक्षण वेगवेगळ्या टप्प्यावर आयोजित केलेले आहे त्याचं तारखा आम्ही डिक्लेअर केलेलं नाही, पण ते आपण लवकरच होतील. अशा पद्धतीनं सध्या संपूर्ण नगरपंचायत लांजा आणि आयोगाच्या नवीन गाईडलाईननुसार त्याचा आजूबाजूचा लगत असणारा ग्रामीण प्रदेश या संपूर्ण क्षेत्रासाठी आचारसंहिता लागू झालेली आहे. त्याचे निर्देश आलेले आहेत. त्याप्रमाणे माननीय गट विकास अधिकारी यांना आपण आचारसंहिता पद्धत प्रमुख म्हणून नेमलेलं आहे. ते आचारसंहितेचं काम पाहतात. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.